गाईज नमस्कार. तर मी अमृता आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि गाईज ना मी फर्स्ट टाइम असा व्हॉइस ओव्हर करत आहे फ्रंट टू फ्रंट. तर मला जमलं का ते नक्की सांगा तुम्ही आणि बघू ट्राय करते मला जमतंय का नाही जमतंय. तर गाईज तुम्हाला सांगायचं डीमार्टला गेलेले होते आणि मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला आणि तिथं अलाव पण नाही व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी. आणि मग म्हटलं तुम्हाला मी काय आणले ते दाखवावं. पण मी एवढं काय आणले नाही, फक्त घरातल्या वस्तू आणि मला थोडीशी डेली वापरायला कपडे पाहिजे होते. म्हणजे असं ठेशनला जाऊन आणण्यापेक्षा ते भरपूर लांब आहे आणि मला फक्त वापरण्यासाठीच पॅन्ट वगैरे पाहिजे होत्या, म्हणून मी ते डेली वेअरलाच पॅन्ट वापरायला पाहिजे होत्या. त्या मी आणलेल्या आहेत, ते तुम्हाला दाखवते. तर मी पहिल्यांदा दाखवते गाईज. तर मी घरातल्या वस्तू कोणत्या कोणत्या आणलेल्या आहेत. तर गाईज तुम्हाला सांगू का, हे कप तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील बघा. तर मी डीमार्टमध्ये प्रत्येक वेळेस जायची ना, तेव्हाच मी दोन घेऊन यायची प्रत्येक सामानाबरोबर. तेव्हाच ना मला एक 80 रुपयाला कप पडलेला होता. आणि आता डीमार्टमध्ये रिसेंटली सेल लागलेला आहे, त्याच्यामध्ये एक 34 रुपयाला पडला ना. आणि माझे खूप पैसे वाटफळ गेले बघा. त्या कपाला 80 रुपयाने किती झाले बघा, 320 रुपये 4 कपाला गेलेत माझ्या ह्या कॉफीच्या कपाला. आणि आता फक्त सेल लागलेला आहे. 2 कप मी आणलेले आहेत, 64 रुपयाचे 2 कप आणलेत बघा ना. आणि असं कधीतरच डीमार्टमध्ये सेल लागतो, तर तेव्हाच माझे खूप पैसे वाईपट गेले, धरले ना 80च्या मानानं. तर ते कप माझे ना 500-550च्या रेंजमध्ये जातात. पण आता मला हे रिसेंटली सेलमध्ये मिळाले 34 रुपयाला एक. तर मी ही 2 घेतले आणि फायनली माझ्यापाशी आता हे 6 कप झालेले. मी ना दूध वगैरे गरम केल्यानंतर त्याच्यासाठी ही बॉटल आणलेली आहे. ही अर्धा लिटरची आहे आणि फक्त 29 रुपयाची आहे. आणि अर्धा लिटरचं बसतं. आम्ही 1 लिटर दूध आणतो, त्याच्यासाठी मी ही 2 बॉटल आणलेल्या आहे. हे माझ्या पडद्यासाठी आणलेले आहे मी. तिथं दिसलं म्हणून आणलं. ऑफकोर्स माझ्या पडद्याला आहे तसं लावायला वगैरे, पण बघा म्हटलं कसं छान वगैरे दिसतंय का. तर मी तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, हे असं लावायचं आहे ना. सेल लागले बरेच डीमार्टमध्ये थोड्या वस्तूसाठी आणि हे सेलमध्ये मिळाले मला. हे पण 34 रुपयाला मिळाले. आणि ही मी 2 आणलेले आहेत गाईज, 2 आणलेले आहे. ऑफकोर्स एकासाठी तर नाही आणणार, दोन्ही जोडी आणणार ना, हॉलमध्ये लावण्यासाठी आणलेल्या. त्या घरी कंगी वगैरे नव्हते गाईज, म्हणून एक कंगी घ्यायची होती मला, म्हणून मी एकदमच सगळं भेटतं ह्याच्यामध्ये, मोठं छोटी वगैरे, म्हणून मी ही एक आणलेली आहे. हे काही सेल वगैरे नव्हता. गाईज हे पण एक सेलमध्ये लागलेलं होतं बघा. हे 150 रुपयाचं आहे, पण अराउंड आम्हाला हे काहीतर 60 रुपयाच्या आसपास आम्हाला मिळालं हे सेलमध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला नंतर पण दाखवेल ह्याच्यामध्ये मी काय काय वगैरे ठेवलेलं आहे. आपले डेली वापरायचे क्रीम वगैरे आपण ठेवू शकतो, ब्रश वगैरे काही पण ठेवू शकतो असं. आणि मेकअपचं सामान वगैरे, ब्रश वगैरे सगळं ह्याच्यामध्ये ठेवू शकतं. हे एक आणलेलं, हे मला खूप आवडलं बघा. मी तुम्हाला फोडून पण दाखवते. हे बघा, हे पण सेलमध्ये लागलेलं होतं. हे पण मला 40 रुपयाला भेटलेलं आहे. हे जे ऍक्च्युअल प्राइस 119 आहे. तर हे लिपस्टिक वगैरे ठेवायला भारी आहे गाईज. हे माझ्या बहिणीनं आणलं होतं आणि मी तिच्या घरी गेल्यावर बघितलं, तर मी म्हणलं तुला तू कुठून आणले, तर तिनं म्हणलं डीमार्टमध्ये सेल लागला मी तिथून आणलं. मग मला काय राहावं नाही, तिनं आणले म्हणलं मी का नाही आणणार, मग मी पण आणलं. आणि आमच्या गुगीनं माझ्या लिपस्टिक ठेवत नाही, अशा ह्याच्यामध्ये ठेवून लपवून ठेवायचं म्हणून आणलेलं आहे. तिकडे बघ, हाय मन गुगू, हाय मन. माझ्या गुगीसाठी मी रबर बँड आणले आणि तिनं रबर ठेवत नाही मोठ्या, म्हणून हे छोटे आणलेले आहे. आणि गाईज तुम्हाला तर माहिती आहे मला काचेच्या वस्तू खूप आवडतात, तर मी छोटासा एक डब्बा आणलेला आहे. असं सागरला टिफिन वगैरे द्यायला काहीतरी छोटंसं वगैरे काही पण देऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये. त्यासाठी मी हा एक डब्बा आणलेला आहे. आणि मला ना काचेच्या वस्तू खूप आवडतात गाईज. आणि ही 99 रुपयाचा आहे गाईज. आणि अजून एक मी काचेचा डब्बा आणलेला आहे, हे बघा. आणि माझ्यापाशी ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं नाही गाईज. ह्याच्या अगोदर कधीच मी काचेचे 2-3 टिफिन वगैरे सागरला दिला, काचेचे बाउल, तेव्हाच मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही. हा पण 99 वाला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि असं ना काचेच्या वस्तू वापरताना प्रोफेशनल वाटतं. मला खूप आवडतात काचेच्या वस्तू. माझ्या घरी नाही एवढ्या पडून आहेत काचेच्या वस्तू. ही आमच्या गुगीला
प्लेट आणली खाण्यासाठी. अजून एक आणली ती गुगी तिकडे घेऊन गेले, पण म्हणजे हे काय दाखवण्यासारखं नाहीये. पॅन्टी तर पॅन्टी असतात, पॅन्टी हा द्यायचं. हा एक शॉर्ट आणलेली आहे मला घालण्यासाठी, आणि अजून एक पॅन्ट आणली ती मी वेअर केलेली आहे सध्या आता. आणि हे एक फांटा आणलेला आहे, खूप छान लागतो हा फांटा. आणि पायनॅपल ज्यूस आणलाय आमच्या गुगीसाठी. त्याच्या झोपेतला वगैरे उठती ना लगेच खायला म्हणते, त्याच्यासाठी थोडं ज्यूस द्यायचा. आणि हे एक आणलेला आहे ऍपलचा ज्यूस, हा एक आणलेला आहे. आणि रिअलमीच्या मिक्स फ्रूटचं ज्यूसचं 10 वाला मी एकदम बॉक्सच घेऊन आलाय गुगीसाठी पहिला. तर गाईज तुम्हाला कसं वाटलं माझं सामान नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असं मला वाटलं तुम्हाला दाखवावं वाटलं माझा व्हिडिओ, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आवडलं का सामान ते पण सांगा. तर बाय. आणि गाईज बघा आमची मुलगी कशी बसलेली आहे इथं, हे बघा. हिला ना काही पण पाहिजे असतं, काही पण. हाय मन, हाऊ आर यू, नीट म्हणायचं हाय. बघा किती रूढपणानं बोलते तिनं. तुम्हाला दाखवते. हे बघा तिने रबर कसं करून टाकलेले आहे. आणि आता मला फंटा प्यायला मागते. मी तिला थोडी नाही देणार, तिला देणारच नाही मी फंटा. तर गाईज मी असंच पहिल्यांदा कॅमेरा समोर बसून व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि मला जमलं का ते पण सांगा. आणि गाईज आणि इथून पुढे मी असंच करणार, व्हिडिओ शूट वगैरे काही असेल ते. आणि गाईज इथे ना बघा मी ते डीमार्टमधनं आणलेलं पडद्याचं होल्डर मला सेलमध्ये मिळालेलं, खूप छान होतं आणि मला खूप आवडलं. खूपच टॅम्पटिंग दिसत होतं ते, मला खूपच छान आवडलेलं होतं म्हणून मी ते घेतलं. आणि गाईज मी ग्रे कलरचा आणलेला होता, तिथं 2-3 कलरचे होते, एक आबोली आणि अजून एक दुसरं मला माहित नाही, मी नीट व्यवस्थित पाहिलं नाही. आणि गाईज इथे बघा माझी गुगी ना कानात हेडफोन घालून गाणी ऐकत आहे. तिनं स्वतः कपाटातून काढून म्हटली मला गाणं ऐकायचं, मग तिच्या पप्पाने तिला गाणी लावून दिलते. आणि गाईज आमची गुगी ना आजकाल खूप मस्ती करत आहे. आणि गाईज तुम्हाला एक किस्सा सांगते. गुगीला आमच्या खूप खोकला लागलेला आहे कपाचा, आणि तिनं पहिली वाफ घेत नव्हती बरं का. एक दिवशी माझ्या बहिणीनं आणि मी काय केलं माहिती का, एक 10-12 दिवसाची गोष्ट आहे. तर तिनं पाय धरलं, मी हात धरलं. आता गुगीला असं वाटलं की ह्या दोघी काय मला सोडत नाहीत, जबरदस्तीनं मला वाफ देतात, म्हणून तिनं फर्स्ट टाइम स्वतःहूनच वाफ घेतली. आणि तिच्या तोंडाला मी वाफचं लावलं, आणि तिनं मोबाईल स्क्रोल करत यूट्यूबचे शॉर्ट बघत होती. आणि मग तिथून पुढे ती मनानं अशी वाफ घ्यायला लागली बघा, स्वतः घ्यायची आणि रोज मला म्हणायची मला वाफ द्या. आणि तिनं स्वतः तिच्या तोंडाने सांगायची की मम्मी मला वाफ दे, वाफ दे. आणि मग नंतर अशी आमची गुगी वाफ घेतलं गाईज. तिला खूपच कपाचा खोकला झालेला होता. आणि मग नंतर दुपारीच कपडे धुतलेली होती गाईज, खूपच उशीर झालेला होता, मी रात्री 12 वाजलेले होता. मग तेव्हाच मी कपडे वाळू घातले. आणि इथे आमची गुगी लकीली आज लवकर पण झोपलेली होती, ती खूप कंटाळलेली होती, नाहीतर तिनं जागी असते ना मला काहीच करून दिलं नसतं, काय सारखी मध्ये केलेलं असतं. सागरनं रेग्युलर चेकअपसाठी शुक्रवारी पुण्याला गेलते, ते रविवारी आलेले होते. आणि मग मी नुकतेच येताना आठवड्याच्या भाजीपाला आणलेला होता. आणि तुम्ही म्हणताल ह्या बॅगमध्ये हा टिफिन कसं काय, तर मी बहिणीच्या इकडे गेलेले होते आणि तिथून नंतर भाज्या आणलेल्या होत्या. आणि मग मी माझे ब्लाऊज वगैरे स्टिच केलेले तिकडून बिळून आणले होते. आणि गाईज तुम्हाला कशी आवडली माझी ही थैली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही मी माझ्या बहिणीकडून आणलेले आहे, तिनं मला मार्केटमधून आणलेले आहे. मी तिला स्पेशली सांगितलं होतं की माझ्यासाठी पण अशीच एक घेऊन ये, तिच्यापाशी पण आहे. आणि गाईज तुम्हाला काही सांगायचं आहे, लसूण काहीच म्हणता कमी होईना गेलाय, एवढा महाग लसूण आहे ना, 90 पाव किलो लसूण आहे. मग ते रेग्युलर भाजीवाला आहेत ना, ते आमच्या ओळखीचे असल्यामुळं मग त्यांनी म्हटलेत मला 80ला देतो. आणि मग मी अर्धा किलो 140ला आणला गाईज. आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे मला आठवड्याला एवढ्या भाज्या लागतात. आणि ह्या वारीनं मी गाजर खूप आणलेले होते, कारण गुगीला उकडून देत असते मी गाजर आणि बीट, आणि तसेच ब्रोकली वगैरे असले की उकडून देत असते, म्हणून अर्धा किलो गाजर आणलेले होते. तर इथे बऱ्यापैकी मी आठवड्याच्या सगळ्या भाज्या आणल्या, तर टमॅटो, गाजर, वांगी आणि मेथी, पालक वगैरे
धनिया सगळं आणलेलं होतं. मटार पण अर्धा किलो आणलेलं होतं. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का ह्या भाजी कितीच्या होत्या? 700 रुपयाच्या भाज्या. तुम्हाला वाटतात का एवढ्या भाज्या 700 रुपयाच्या असतील? अजून बऱ्याच भाज्या आणायच्या होत्या पण मी तिथं नव्हतंच अवेलेबल म्हणून आणल्या नाही त्या. मग नंतर मी 1 किलो बटाटे आणि 2 किलो कांदे आणले. 40 रुपयानं भेटले म्हणून लकीली मी म्हटलं 2 किलो घेते, कारण की रोजच्या जेवणामध्ये मला तर खूप कांदा आवडतो खाण्यासाठी आणि भाज्याला पण लागतात म्हणून. आणि कमी भाव होता म्हणून मी 2 किलो घेतले. आणि लसूण तर तुम्हाला सांगितलं आहे मी लसणाचा. नंतर मग अशापैकी माझी ट्रॉली मी व्यवस्थित सिस्टमॅटिक भरून ते आतमध्ये ठेवलं. आणि इथे मी भाज्या आणलेल्या होत्या गाईज. आणि माझ्या सगळ्या भाज्या नीट करून झालेल्या होत्या आणि प्रत्येकी कंटेनरमध्ये मी ठेवत होते गाजर बीट. आणि अशा डब्यामध्ये भरून ठेवलं ना जास्त काळ टिकतात. असे रिकामे ठेवलं ना त्या कंटेनरमध्ये खाली फ्रीजच्या सुकून जातात. म्हणून मी अशा डीमार्टमधून पहिले असे कंटेनर आणले होते की भाज्या वगैरे, आणि खूप दिवस जातात गाईज आणि जसेच्या तसे राहतात भाज्या, म्हणून मी कंटेनरमध्ये ठेवत असते. नंतर टमाटर पण मी 1 किलो आणलेले होते, कारण की वरण भात वगैरे करायला आम्हाला लागतं एवढं. आणि ताजे वांगे वगैरे ककडी पण आणलेली होती. मग सगळ्या मी भाज्या व्यवस्थित लावल्या फ्रीजमध्ये सिस्टमॅटिक. आणि मग नंतर अशा आमच्या आठवड्याचा भाजीपाला असतो गाईज. आणि मग तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं आहे गुगीला पिण्यासाठी रिअलचा ॲपलचा आणि पायनॅपलचा मी ज्यूस आणलेला होता. तसंच 10 रुपयाचे मिक्स फ्रूटचं मोठं बॉक्सेस मिळतो तो पण मी आणलेला होता. नंतर असं अर्धा किलो मटार पण आणलं होतं, त्याला पण मी सोलून घेतला. आणि मेथी पालक आणि सगळ्यांना नीट करून खूप उशीर झाला गाईज मला. रात्रीच्या 1:45 वाजलेला होता. आणि इथे बघा मी सगळ्या भाज्या वगैरे नीट केलेल्या, तर एवढा कचरा निघाला त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणताल की गाईज हिनं किचन कट्यावर सगळ्या भाज्या नीट करतात का? तर नाही गाईज, मी किचन कट्यावर नाही करत, कारण की उशीर झालेला होता आणि थोड्याच भाज्या नीट करायच्या होत्या. जास्त काय मी भाजीपाला आणलेला होता हिरवे पालेभाज्याचा. 1 मेथीची जोडी आणि 2 पालकाच्या जोड्या आणि तसेच कोथिंबीर वगैरे आणलेली होती. आणि मटार त्याला जास्त उशीर लावला आणि खूपच उशीर झालेला होता. 1:45 वाजून गेला होता. नंतर मग मी तुम्हाला म्हटलं होतं बघा गाईज मी हे 2 नंतर सगळ्या भाज्या नीट केलेल्या वेस्टेज माल असतो ते पूर्ण किचन कट्यावर काढून घेतला आणि एका कॅरीबॅगमध्ये भरला आणि किचन मस्त असं साफ करून घेतलं. आणि मग नंतर दूध तापून घेतलं गाईज आणि बॉटलमध्ये भरून ठेवलं. आणि गरम दूध होतं, मला वाटलं बॉटल वगैरे फुटायची नाही, पण एवढं पण गरम दूध नव्हतं, थोडंसं नॉर्मलच होतं. पण त्या बॉटलला हात लावला ना अशी गरम बॉटल वाटायची. मला वाटलं आता फुटेल, पण नाही फुटली. मग नंतर मी त्याची टोपणं लावून फ्रीजमध्ये व्यवस्थित असं ठेवलं. आणि इथेच माझं सगळं संध्याकाळचं काम झालेलं होतं गाईज. आणि मस्त असं चिल करण्यासाठी मी फंटा फ्रीजरमध्ये ठेवलेला होता, एकदम थंड झालेला होता. आणि मग नंतर असं मी पिले, मस्त वाटलं, थोडंसं 2-3 घोटेच पिले गाईज. खूप असं भारी वाटलं, असं थंड काहीतरी पिले. आणि मग नंतर मी थोडंच पिले आणि नंतर म्हटलं उद्या प्यावा. आणि मस्त असं माझं सगळं काम झालेलं होतं गाईज. रात्रीच्या 1:45 वाजलेल्या होत्या. सगळ्या रूममधल्या लाईटी वगैरे बंद केल्या आणि गेली मी अशी झोपायला. आणि मग नंतर इथून पुढे माझा सकाळचा ब्लॉग सुरू होतो गाईज. मी बाकीचा काही ब्लॉग शूट केलेला नाही. सागरला टिफिनला काय देणार आहे ते शूट केलं. इथे मी मस्त अशी कांद्याची पात, मुगाची डाळ वगैरे घालून केलेली होती आणि मी सागरला 2.5 चपात्या देते. मग नंतर अशी 1 ककडी कट केली आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून ते डब्यामध्ये घालून सागरला दिली. सकाळी ऑफिसमधून येताना तर ट्रेनमध्ये त्यांना खाण्यासाठी अशी लसूण चिवडा दिलेला होता, थोडंसं तोंडाला चव यावी म्हणून. आणि मग नंतर असा रिअलचा मिक्स फ्रूटचा ज्यूस पण दिलेला होता त्यांनी, पण त्यांनी ते लंचमध्ये सगळं खाल्लं, मला असं म्हणत होतं त्यांनी. मग असा माझा ते टिफिन सगळा पॅक करून झालेला होता आणि सागर हे ते त्यांचं आवरत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आवडला का हा माझा व्हिडिओ? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या. असंच तुमचं प्रेम राहिलं ना तर मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येत. तर भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय एव्हरीवन.